तर मुलगी नकोय ही बुरसटलेली मानसिकता आता पुन्हा एकदा डोकं वर काढते। मुलगी जन्माला आली म्हणून बीडच्या माहेरवाशिणीला चक्क 15 दिवस उपाशीपोटी डांबून तिचा छळ करण्यात आला। ही घटना सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या पुण्यामधली आहे। बघूयात नेमकं काय घडलंय। माझी सासू मला शिव्या घाण देत घरातून निघायची म्हणायची सारखं माझ्या बाळाकडे पण लक्ष दिलं नाही, मला खायला देत नाही। मुलगी झाली म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करायचे, लक्ष देत नसायचे। ऐकलत कौटुंबिक हिंसाचारानं पीडित आणखी एका विवाहितेची कहाणी। मुलगी नको या बुरसटलेल्या मानसिकतेनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। मुलगी जन्माला आली म्हणून पुण्यातील चंदन शिवे कुटुंबानं आपल्या सुनेचा अमानुष छळ केला। या कुटुंबानं आपल्या सुनेला चक्क 15 दिवस उपाशीपोटी डांबून ठेवलं। पदरात बाळ आहे या विचारानं ती कित्येक महिने हा छळ सहन करत राहिली। मात्र अखेर तिची सहनशक्ती संपली आणि एके दिवशी घरी कुणीही नाही हे लक्षात येताच तिनं मुलीसह त्या छळ छावणीतून पळ काढला। त्यानंतर ही पीडित महिला बीडमध्ये आपल्या माहेरी गेली। पीडितेनं बीडच्या शिवाजीनगर पोलिसांमध्ये सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे। आता सासरच्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर मला त्या घरात जायचं नाही आणि माझ्या बाळाचं काय ते खर्च असेल शिक्षणाचा सगळा काही त्यांनी द्यावा। कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि मेन ती सासू आहे तिला तर कठोर म्हणजे कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। तिने खूप त्रास दिला। पीडितेचा विवाह पुण्यातील पिंपळा सौदागर इथल्या IT क्षेत्रात काम करणाऱ्या निहाल चंदन शिवे याच्यासोबत झाला। लग्नाच्या काही वर्षांनंतर तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि तेव्हापासूनच तिचा छळ सुरू झाला। मुलीला जन्म दिला म्हणून पती, सासू सासरा आणि दिरानं मानसिक आणि शारीरिक छळ केला। आपल्या मुलीचा अमानुष छळ करणाऱ्या राक्षसी वृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडितेच्या आईनं केली आहे। मुलगी झाली म्हणूनच तिला छळ केला, सासूला जास्त हे केलं नाही। त्यांना झालीच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे त्या बाईला। तक्रारीनंतर बीड पोलिसात गुन्हा दाखल झालाय। लवकरच या आरोपींना अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय। तसंच कौटुंबिक हिंसाचाराविरोधात आवाज उठवा, पुढे येऊन तक्रार द्या असं आवाहनही पोलिसांनी केलंय। आमच्या वरिष्ठांचे व शासनाचे आदेश आहे महिलांविरुद्ध कोणत्याही अत्याचाराचा यामध्ये झिरो टॉलरन्स असेल आणि यामध्ये अतिशय उत्कृष्ट तपास करून जर या घटनेची सत्यता असेल तर आरोपींना न्यायालयात शिक्षा मिळेपर्यंतचा व्यवस्थित तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आला। पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। पुण्यातील आणखी एका घटनेनं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याला पुन्हा काळा डाग लागलाय। कधी हुंडा दिला नाही म्हणून छळ, कधी हुंडा कमी दिला म्हणून छळ, तर कधी मुलगी झाली म्हणून छळ। या हगवणे आणि चंदन शिवेंसारख्या वाईट वृत्तीच्या लोकांमुळे अनेक स्त्रिया आपला जीव गमावतायत। त्यामुळे ही विकृत मानसिकता वेळीच ठेचायची गरज आहे। महेश मुधोळकर, बीड, झी 24 तास।